कर्मचाऱ्याच्या एका छोट्याशा चुकीमुळे पॅरिस मधला 850 वर्षाचा इतिहास जळून खाक झाला. नॉर्थरडॅम या चर्चचं छत आणि शिखर आगीत भस्मसात झालं. फ्रान्समध्ये राजेशाही असताना कायम राज्यसत्तेच्या बरोबर असलेलं हे नॉर्थरडॅम चर्च आज कसं आहे? फ्रेंच राज्यक्रांतीचं वादळ, वेळोवेळी आलेले जागतिक युद्धांचे सावट आणि त्यात 2019 साली लागलेली भीषण आग, या सगळ्या संकटातून वाचलेलं हे चर्च 12व्या शतकापासून भरभक्कमपणे उभं आहे. हे चर्च बघायलाच मी आज जाणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी संतोष कोल्हे आणि तुम्ही पाहताय जेथे जातो तेथे. मित्रांनो, क्रूज वरून जेव्हा मी सीन नदीची सफर केली होती तेव्हा नदीच्या पात्रातनं लांबून मी हे चर्च पाहिलं. आता चौक ओलांडून जवळ आल्यानंतर या चर्चची भव्यता आणखीन जाणवते. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या संकटाची साक्षीदार असलेली ही चर्चची वास्तू आज अतिशय अभिमानाने इथे उभी आहे. तितकीच भक्कम, आकर्षक आणि सुंदर दिसते आहे. आवारात शिरताच जगभरच्या पर्यटकांच्या रांगेनं माझं स्वागत. 12व्या शतकात म्हणजे 1163 मध्ये पॅरिसचे बिशप मॉरिस द सुली यांनी या चर्चची पायाभरणी केली होती. या चर्चचं बांधकाम पूर्ण व्हायला तब्बल 180 वर्ष लागली. 1335 साली हे काम पूर्ण झालं. दिनांक 15 एप्रिल 2019, वेळ संध्याकाळी साधारण 6:15. पॅरिस मधल्या या 850 वर्ष जुन्या चर्चमध्ये प्रार्थनेची लगबग सुरू होती. बरोबर 6:18 अचानक फायर अलार्म वाजू लागले. स्मोक डिटेक्टरनं आग लागल्याचा इशारा दिला होता. इथल्या कर्मचाऱ्यानं गार्डला नेमकं काय घडलंय हे चेक करण्यासाठी म्हणून पाठवलं. थोड्या वेळानं तो गार्ड परत आला आणि त्यांनी रिपोर्ट दिला की आग तर कुठेच दिसत नाहीये. कदाचित चुकून फायर अलार्म वाजला असावा. खरं तर हा गार्ड चुकीच्या ठिकाणी गेला असावा. त्यांनी दुसऱ्याच ठिकाणी आग लागली आहे की नाही हे तपासलं असावं. फायर अलार्म वाजून अर्धा तास होऊन गेला होता आणि तोपर्यंत आगीचा भडका उडाला होता. आकाशात धुराचे लोट दिसू लागले होते. चर्चच्या शिखरावर आगीनं कब्जा केला होता. आता मात्र कर्मचाऱ्यांची पळापळ सुरू झाली. त्यांनी तातडीनं फायर ब्रिगेडला कळवलं, पण अर्धा तास उशीर झालेला होता. तोपर्यंत आग प्रचंड भडकली होती. साधारण 10 मिनिटाच्या आत 500 फायर ब्रिगेडचे फायटर आवारात पोहोचले आणि त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. चर्चचं शिखर म्हणजे सगळ्यात उंच टॉवर आगीनं कोसळला होता. आणि चर्चचं छतही पूर्णपणे जळून खाक झालेलं. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी 4 ते 5 तास शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे किमान चर्चची मुख्य इमारत शाबूत राहिली. खिडक्यांची तावदानं, घंटा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 8000 पाईप असलेला या चर्च मधला ग्रेट ऑर्गन हा सुरक्षित राहिला. या घटनेमुळे पॅरिस, फ्रान्स आणि संपूर्ण जग हादरलं. नॉर्थरडॅम चर्चच्या इतिहासात पहिल्यांदा 2019 साली ख्रिसमसचा माज झाला नाही. आज हे चर्च पुन्हा एकदा जगभरच्या पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे. संपूर्ण इमारत गॉथिक वास्तुशैलीत बांधण्यात आली आहे. उंच कमानी, रंगीत काचांच्या खिडक्या आणि बाह्य भागातलं हे आकर्षक सुंदर डिझाईन ही या चर्चची खास वैशिष्ट्ये आहेत. जगभरचे वास्तुशास्त्राचे विद्यार्थी या बांधकाम शैलीचा अभ्यास करण्यासाठी म्हणून इथे येतात. दोन 2019 साली लागलेल्या आगीनंतर छताचं आणि कळसाचं पुन्हा बांधकाम सुरू झालं. दुरुस्तीचं काम सुरू झालं आणि हो, मी आता आलोय तेव्हाही हे बांधकाम सुरूच आहे. रांगेतल्या थोड्या प्रतीक्षेनंतर मी चर्चमध्ये प्रवेश केला. चर्चमध्ये सुरू असलेल्या प्रार्थनेचे स्वर कानावर पडत.
आत शिरताच प्रचंड मोठे कॉरिडॉर, भव्य कमानी आणि अतिभव्य सभागृह नजरेला पडले. या भव्य वास्तूची उंची 69 मीटर एवढी आहे. पूर्ण 90 अंशात मान वळवल्यानंतरच या चर्चचं छत आपल्याला दिसू शकतं. उंच छतापासून खालीपर्यंत झुमरं सोडलेली आहेत आणि सभागृहात सगळीकडे लाकडी खुर्च्या मांडलेल्या आहेत. ठिकठिकाणी मांडलेल्या टेबलांवर भाविक मेणबत्ती आणि अगरबत्ती लावत असताना आपल्याला दिसतात. सभागृहाच्या मध्यभागी चर्चच्या धर्मगुरूंचा उपदेश आणि प्रार्थना सुरू होती आणि चारही बाजूंनी फिरत पर्यटक चर्चची भव्यता बघण्यात मग्न होते. मध्यभागीच्या प्रार्थना स्थळालगतच एक गोल आकाराच्या सुवर्ण चकतीनं माझं लक्ष वेधून घेतलं. चर्चला लागलेल्या आगीतून वाचलेला येशू ख्रिस्तांचा काटेरी मुकुट या सुवर्ण चकतीजवळ असलेल्या लाकडी पेटीत आता आणून ठेवलाय. येशू ख्रिस्तानं दुःखभोगाच्या वेळी परिधान केलेला हा काटेरी मुकुट ख्रिश्चन धर्मीयांच्या दृष्टीने एक पूजनीय अवशेष आहे. तो ठेवण्यासाठी एक नवीन अवशेष पेटी संगमरवर आणि देवदार लाकडापासून बनवण्यात आली आहे. ती पेटी या गोलाकार सुवर्ण चकतीनं सजवण्यात आली आहे आणि त्यात हा मुकुट ठेवला आहे. दर शुक्रवारी हा मुकुट दर्शनासाठी म्हणून बाहेर काढला जातो आणि इतर दिवशी तो या तिजोरीत सुरक्षित ठेवला जातो. या चर्च मधली आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे 8000 पाईप असलेला चर्च मधला भव्य ऑर्गन, जो प्रार्थनेच्या वेळी वापरला जातो. या चर्च विषयी इतिहासातली आणखीन एक घटना म्हणजे नेपोलियन बोनापार्टचा राज्याभिषेक याच चर्चमध्ये झाला होता. राज्यसत्ता आणि धर्मसत्ता या काळामध्ये हातात हात घालून चालत होत्या. याविषयीची जास्त माहिती मी पॅरिस कम्युनच्या व्हिडिओमध्ये दिली आहे. या शॉर्ट व्हिडिओची लिंक मी आय बटन मध्ये आणि या एपिसोडच्या शेवटी देतोय. तुम्हाला जर याविषयी अधिक माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की जाऊन बघा. 1831 साली सुप्रसिद्ध कादंबरीकार व्हिक्टर ह्युगो यांनी हंचबॅक ऑफ नोत्र डॅम हे पुस्तक लिहिलं. हे पुस्तक जगभर गाजलं आणि खऱ्या अर्थानं नोत्र डॅमकडे संपूर्ण जगाचं लक्ष गेलं. नोत्र डॅम चर्चच्या परिसरामध्ये आणखीन एक अनोखी परंपरा आहे. आपल्या अनंत प्रेमाचं प्रतीक म्हणून कपल्स आपल्या नावाच्या इनिशियलचं कुलूप इथं लावतात. या चर्चला लागूनच सीन नदीवर एक पूल आहे. या पुलाच्या रेलिंगला कुलप लावून ठेवण्याची प्रथा सुरू झाली. कुलपांची संख्या इतकी वाढली की पुलाच्या स्ट्रक्चरवर त्याचा ताण आला. तेव्हा त्यातली अनेक कुलप काढून टाकण्यात आली. प्रगतीच्या आणि माझ्या नावाचं इनिशियल असलेलं कुलूप इथे आम्ही जाण्याच्या आधीच कोणीतरी लावून ठेवलेलं. गमतीचा भाग सोडा, पण अशी हजारो कुलप इथे लावलेली आहे. या चर्चच्या सफरीतून आयुष्यभरासाठी मनात साठवून ठेवण्याजोगा अनुभव आपण सोबत परत घेऊन येतो.
मित्रांनो, तुम्ही जर पॅरिसची भटकंती केली तर त्याच्यामध्ये नोत्र डॅम चर्च हे तुम्ही नक्की पहा. साधारण हे चर्च बघायला 1 तास तरी लागतो. मित्रांनो, हा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि माझा कंटेंट हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मित्रांबरोबर शेअर करा आणि मुख्य म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे जेथे जातो तेथे मध्ये मी जे पुढे एपिसोड अपलोड करणार आहे ते तुम्हाला पाहता येतील. त्यासाठी नोटिफिकेशनही ऑन करा. पॅरिसच्या भटकंतीविषयीचे आणखीन काही एपिसोड मी माझ्या चॅनलवर अपलोड केले आहेत, तेही नक्की जाऊन बघा. आणि हो, आजपर्यंत तुम्ही पाहिलेलं कोणतं चर्च तुम्हाला आवडलंय आणि ते का आवडलंय हे कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा. पाहत रहा जेथे जातो तेथे. थँक्यू.